बारसं घालायला लागतं. ते गुरु गेलं ना त्याचा आपण खरोज केला. पहिला तेवढा खरोज त्या रेडकाच्या माथ्यावर ठेवायचा, देवाला निवद दावायचा, मग त्याचं नाव ठेवायचं. बोंबील असायचे, सुकट असायची, कांदा असायचा, बटाटा असायचा. असं कधी कधी न्यायचं. कधी आई वडी बनवायची ती न्यायची. हिरवी मिरच्या ठेचा असतो त्या मलई टाकून न्यायची, नाही तर दुधात खरडा करून न्यायचा. म्हणजे मला कळलं. म्हणजे अशी मिरची शिजवली ना आपण की दूध टाकायचं आणि रेंगसायची तळ्यात तांब्यानी, आणि मग ती खायला लय भारी लागायची. ती आम्ही खायचो जास्त. तेल असायचं, तेल नाही दुधातच शिजवून खायचं मिरची. हा. अरे बापरे, हे मी तर एवढंच ऐकलं. याला तुमच्याच मागे असतोय भाऊ. मंडळी, या रेड्याचं माझं काय वाईट कळा ना. तो मागापासून माझ्याकडे येतोय, त्याला मी नवीन दिसतोय का त्यांच्यापैकी एक दिसतोय मला कळा ना. ते काय नु करून ते बोलत असेल. नाही बोलत जा, फोटो बोलत असेल. नाही बोलत काय बघ. अरे याला मी आता जीव खाऊ. तो माझ्याकडे बघतोय. आळी बाळी दिमाग चमाक बुहरी फुली नाजार मुड गुजार सोनी. एकच भाव माझा शिकला. सासरचे सासरी फक्त ननंद शिकली 7वी शाळा. आणि मालकांना शिकवली होती पण त्यांचं डोकं चाललं नाही, त्यांना सही पण नीट व्यवस्थित येत नाही. देवालाच कोडं असतं. पण ते ऐकतं का? हा मग चमक म्हणल्यावर चमक फिरते, दिमाग म्हणल्यावर दिमाग फिरते, उगाच फिरते. आमचं साठं झालंय शिक्षण न शिक्षणामुळे. काय झालंय? साठं म्हणतात ना. साठवलोट. पोराला शिकवायचं लुंग पांग होऊ नको, लोकांच्या शेतात जाऊ नको, धान्याला बोल लावू नको. गावात यायचं म्हणलं आपल्या वर्षात नाही उरसाला तर बापाच्या बरोबर यायचं आणि बापाच्या बरोबरच जायचं. मंडळी नमस्कार. क्षणभर तुम्हाला वाटलं असेल की 4K आणि HD जमान्यात अशी ब्लॅक अँड व्हाईट फुलं का दाखवतोय हा माणूस. दिवसागणिक माणसाने प्रगती केली आणि कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईटचा काळ जाऊन त्याच्या आयुष्यात सुखाचे रंग फुलू लागले. तब्बल 40 वर्ष गावची वेस ओलांडली नाही. हट्ट म्हणजे काय हेही माहीत नाही. आपल्या घराशिवाय इतरही जग असतं हेही सुद्धा कधीच जाणवलं नाही. स्वतःचं लग्न सुद्धा साठोलोटो करून जमलेल्या सौ बायडाबाई ताईचा जगावेगळा प्रवास दाखवण्याचा हा वेगळा प्रयत्न कसा वाटला हे व्हिडिओ पाहिल्यावर सांगायला विसरू नका. आता किती गुरु आहेत? गुरुची करकी आहेत. किती तरी पण तरी आमची गुरु 45 गुरु आहेत सर, बारीक मोठी. मग आता इथं काय उद्योग असतो तुम्हाला? आम्हाला गुरांशिवाय काहीच उद्योग नाही. गुरं पाणी काय तर शेतबीत नाही काय? लोकांचं करायचं, स्वतःच नाही. अजिबात नाही. म्हणजे तुम्ही कापासून करताय? म्हणजे आम्हाला काय लागले ना आम्ही करतोय. मग शाळा वेळा गेला नाही शाळेत? अजिबात नाही. मग शाळा नव्हतीच का? शाळा होती गुरांमुळे आम्हाला शाळेचं काय असं वाटलंच नाही अप्रूपले. केवळ काही मैलावर असलेल्या गावात सुद्धा कधी जाण्याचा विचार नाही केला. रोजच्या लागणाऱ्या गोष्टी घरच्या घरी तयार केल्या जायच्या. स्वतःचं एक वेगळं जग होतं ह्या लोकांचं. कांडण काय गावणीचं घेऊन दळायचं म्हणलं तर आमच्या जातेवर दळायची. भाकरीचं दळायचं म्हणलं तर गावातून एकदम 3-4 पायले दाणं दळून न्यायची. भात बीत आपल्या गिरणीवरून बरडून न्यायची. तर खाली वाडा होता तिथं ठेवायची. वर राहिलं तर आपलं थोडं थोडं लागन तसं वरती न्यायची. पैसा, वेळ आणि इतर बऱ्याच गोष्टींची बचत म्हणून लग्न करण्याची एक वेगळी पद्धत होती त्या काळी. साठोलोटो नावाची प्रथा तुम्हाला माहीत आहे का? मला सुद्धा नवीनच होती ही जगावेगळी प्रथा. तुम्ही जर शाळाच नाही शिकला तर मग तुमचं लग्न कसं काय झालं? मग तेव्हा काय एवढं हेच नव्हतं शिक्षणाचं. कोणी किती झाले काय असा विचारच नव्हता. तर कायचं काय तिथं. मग तसं नाही मला म्हणायचं बाबा कोणी जर आलं स्थळ तर म्हणतो की मुलगी शिकली किती, मग तुम्ही काय सांगायचं? आता पहिला विचारच नव्हता ना. तर आलं आता कसं आता आमच्या पोरींना लावून विचारतात. पहिलं कोणच नव्हतं विचारी. घरात कोणच नाही शिकलं. पण एकच भाव माझा शिकला. आणि सासरी फक्त ननंद शिकली 7वी शाळा. आणि मालकांना शिकवली होती पण त्यांचं डोकं चाललं नाही, त्यांना सही पण नीट व्यवस्थित येत नाही. आमचं साठं झालंय शिक्षण न शिक्षणामुळे.
काय झालं? साठव लोट म्हणतात ना, साठव लोट. हा, तिकडची माय ते मायनानं भावाला दिली आणि मला ही त्यांच्या भावाला दिली. आमचं असं झालं की शिक्षण नाही, धंदा नाही, नोकरी नाही, गुरवळे, त्यामुळे आमचं असं झालं. म्हणजे त्यांनी अशी आठ घातली होती का तुमची मुलगी आम्हाला द्या मग तुम्हाला मुलगी? त्यांनी घातली ना. असं काय ठरलं होतं तसं? म्हणजे तसं असं ठरलं म्हणजे पहिले कसं होतं, देणं घेणं असायचं ना. हा पहिले पैसे द्यायला लागायचं मुलींच्या आई बापांना. हा तर मग यांच्या इकडची ह्यांनी नाही ही म्हणली तर मुली त्यांची ह्यांना ना आमची त्यांना दिली ना, असं केलं ना. त्यामुळे देणं घेणं काय नाही, असं झालं. म्हणजे तुमचं कमी खर्चात झालं? हा, कमी खर्चात नाही, देणं घेणंच नाही झालं. त्यावेळेला खर्च पण नव्हता. आता तेव्हा साड्या होत्या, आता त्या कातकऱ्याच्या बाया पण नसते वापरी, तसल्या साड्या होत्या आम्हाला. तुमचं फुकट झालं म्हणा की? फुकट झालं म्हणलं तरी चालेल. आणि अनुभव नाही, कळत नव्हतं एवढं, माहित नव्हतं एवढं ना. आता कसं आहे, आता तवाची आताची अकल तवा असती तर असं झालं असतं. पण आता एवढा पैसा लागतो, तुमचं बरं झालं का नाही म्हणून? झालं ना. मग आता काय तेव्हा बरं नाही तर काय म्हणायचं मग. कमी खर्चात झालं आणि शिवाय तुमचंही ठरलं आणि तुमच्या भावालाही मिळाली ना. हा, मग असं झालं ना. म्हणजे तुमचे एका खर्चात 2 लग्न नाही म्हणायचं, फुकटच 2 लग्न झाली. झाली. आता बरं आहे, बोलणं नको कोणाचं खायला. आता पहिले किती बोललं काय झालं तरी त्याच जागे जायला. तर आता जर वायच काय झालं तर चालली पोरगी म्हणा मला नको, पोरगी म्हणा मला नाही, तुला नव्हतं का बघून देता येत. कित्येक वर्ष घरातली माणसं सोडली तर इतर माणसं सुद्धा पाहिली नव्हती. घरी कोणी आलं तर नवल वाटायचं आणि त्यांची भीती देखील, कारण आपलं जग सोडून बाहेर कधी पडलेच नाहीत ही लोक. गावात यायचं तर आम्हाला माहित नाही. गावात यायचं म्हणलं आपल्या वर्षात नाही, उरसाला तर बापाच्या बरोबर यायचं आणि बापाच्या बरोबरच जायचं. मी गावात पण नव्हते नाही. आता गावात जातोय सारखं. लहानपणी मग सांगते काय, उरसाला यायचं आणि कपडे बिपडे घेतली तर माप द्यायला शिवायला जायचं. सकाराम कपडे शिवत होता. अच्छा, मी फक्त जर महत्वाचं काम असेल तरच गावात. बांगडे जरी घालायचे म्हणलं तर एक बांगडे असायची ना, ते वडील त्या म्हणाला असले पारखीने आणायचं. म्हणजे आपल्या घरापासून खाली गाव हे माहिती होतं का? नाही, गावातलं अजिबात नव्हतं. बघ, वाडे कोणी येणारी लोक असतात तेवढी ओळखीची असते. गावातलं कोणाचं घर कोणाचं काय ते काय सांगता येत नव्हतं. मग जर कुठली गावात 4 माणसं आली तू असं बे वाटायचं का? किंवा वाटायचं कोणी पण आलं तरी बे वाटायचं आम्हाला. गावाच्या बाहेर एवढं होतात की बाबा मग एखादा सण बिन तुम्हाला जर काय करायचं म्हणलं तुम्हाला कळायचं का आज दिवाळी आहे किंवा दसरा आहे का काय? नाही तसलं काय नाही आम्हाला. दिवाळी दसरा काय असं समजच नव्हती. पण आमचे वडील बिडील आणायचे ते आमच्या आई बनवायचे की. हा ना. हां, हे आपलं कुठं करंजा बिरंजा कुठं काय अशा पोळ्या बिळ्या असं हे बनवायची की. दिवाळीच्या वेळेला भोपळा, आमच्याकडे भोपळा जास्त असायचं पिकायचं. त्याचं काय करायचं? काय असंच ही द्यायची तर कुणी यायचं त्यांना द्यायची आणि खायचं आपलं उकडून जास्त करून खायचं. आम्ही लय असायची ती यायची, ते दूध पाणी असायचं. मग काय ते चक्का बिक्का हे ते आमचं जास्त करून खाणे जोर असायचा. मी गावातलं असं माहीतच नव्हतं अनुभव. आता कसं आहे, हे कोण खातंय, हे आणा ते आणा, आता वाटते. तेव्हा काहीच नव्हतं वाटत. विकत असं काहीच नव्हतं. असं काहीच नाही, समजच नव्हती तर करणार काय आहे तेव्हा. म्हणजे हे पण आपल्याला लागतं ही गोष्ट किंवा तिखट तेल हे माहितच नव्हतं. मिरच्याची कर पिकायची आमचे काढायचे आम्ही घरी उखळात मुसळ आणि पाऱ्याने तिखट बनवायची. हा, नाहीतर पाट्यावर चटणी वाटायची. भाकरीवर खायला हेच असायचं, दूध दही आणि भाजीपाला हेच आपलं असायचं. पाऊस दिसाला उन्हाळ्या दिसाला काय आणायची तो आईच. किती 4 महिने त्यापुरतं आपलं काय मटकी कुठं बेसन पीठ कुठं हे. मग पावसाळ्यात 4 महिने कुठल्या भाज्या होत्या मग रानातल्या? रानातलेच भाज्या, राजगीर असतो ते शेंडोल म्हणतात, ती आळूची पानं, करटावलं, हे भाज्या असायच्या. मग 4 महिने तेच खाणं म्हणजे आमच्या आवडीचं म्हणून खाणं असं की तेच खावं असं प्रसंगाने नाही तर खाणं म्हणजे सवयच ती होती आपली. हा का? मी चपाती भाकरी तुम्हाला माहितच नाही? चपाती बिपातीच नाही माहित, भाकरी असायची. रानात त्या म्हशी किंवा गाय घेऊन जायचा, भाकरी घेऊन तो भाकला काय न्यायचं मग? असंच न्यायचं. हे घ्यायचं ना, बोंबील असायचे, सुकट असायची, कांदा असायचा, बटाटा असायचा. असं कधी कधी न्यायचं. कधी आई वडी बनवायची ती न्यायची, असं न्यायचं. हिरवी मिरच्या ठेचा असतं त्या मलाई टाकून न्यायची, नाही तर दुधात खरडा करून न्यायचा. म्हणजे मला कळलं. म्हणजे अशी मिरची शिजवली ना आपण की दूध टाकायचं आणि रेंगसायची तव्यात तांब्यानी, आणि मग ती खायला लई भारी लागायची. ती आम्ही खायचो जास्त. नाही मग त्या मिरचीला परतायला दूध टाकायचं? हा, शिजायलाच टाकायचं. तेल असायचं, तेल नाही, दुधातच शिजवून खायचं मिरची. हा. अरे बापरे, हे मी तर वेगळंच ऐकलंय. वेगळंच नाही, आम्ही कायम खायचो ती दुधात जास्त करून. दुधात म्हशीचं बिचं दूध असलं तापवलं की जाड साहेब असायची ती टाकायची आणि त्याला लय भारी लागायची. थोडं मीठ तिखट लागत नाही ती मिरची? बारक्या बारक्या कवळ्या थोड्याचे एवढे लाल लेणी बरकायला खायचे. म्हणजे तेल नाही म्हणून त्या दुधामध्ये? तेल म्हणून नाही,
ती खायला आवडीचीच म्हणून खायची. मग लगीन ठरलं तेव्हा तुम्हाला विचारलं होतं का घरच्यांनी? काय नाही तसलं विचार काय नाही अजिबात. विचारत घेतला ना? नाही आईच्या आणि बापाच्या पुढं काय पुढं बोलता यायचं नाही आणि बोलायचा अनुभव बी नव्हता. तसं नाही की बाबा हा तुला ठरला. नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणता ना, हा पास आहे का तुझ्या मनात आहे का ना, असं काहीच नाही. पहिले विचारच नव्हता आमच्या घरात, तर आमचं तर झालंच नाही. मग बाकीच्यांचं मला नाही सांगायचं, माझ्या स्वतःच तर नाही झालं. असं नाही ना झालं की बाबा बापाने ठरवलं लग्न, मी हो म्हणून पस्तावले? नाही असं मी आता मनाला वाटतंय, पण असं कुणाला सांगितलेलं नाही. मनाला पसरलेली नाही. बरोबर आहे की पेक्षा अनुभवच कमी होता. शिक्षण नाही, कुणाच्या जवळ जाणं नाही, कुणाचं बघणं नाही, माहित नाही, तर काय पुढचं बोलणार. जगच माहिती नाही. हा असं म्हणजे फक्त आपली गुरं घरातली 4 माणसं. हा काय असं ना, आपली चटणी मीठ असन ती खाणं. म्हणजे ह्या पलीकडे पण जग असते हे तुम्हाला माहितच नाही. अजिबात नाही. आता कसं कुठली नाही कुठलं तरी कळतंय किंवा माहिती मिळते की एखाद्या गावाला कुठल्या नडपण जाते, कुठं देवालाच का ना, आमच्या कुळदैवतलाच का व्हायना जायच्या. माझ्या 20-25 वेळा झाली. मग म्हणून तर मला तिकडचं माहीत झालं, ती वाघमाच म्हणतात ती तिकडचं काय, नाही तर काहीच माहीत नव्हतं. हा व्हिडिओ शूट करताना एक मजेदार गोष्ट घडली. ताईच्या गुरामध्ये एक जग्या नावाचा रेडा होता. त्याचं आणि माझं कोणत्या जन्माचं वैर होतं हे मला शेवटपर्यंत समजलंच नाही. कारण तुम्हीच बघा पुढं काय काय घडलं ते. तुम्हाला हुसकवणार या कालच्या बाजूला तू अयो. नाही मारायचं नाही, पण असं योग्य माणूस दिसलं नाही की बघतो मग माणूस भेटय. मग कधी वडिलांना म्हणलेस का की मला बाबा पुणे बघायचं का तरी? नेलतं की एकदा वडिलांनी पुण्याला. असं लहानपणी असताना ना मी कळत होतं चांगलं, नेलतं वडिलांनी पुण्याला. मामा आहे आमचा पुण्याला, तिथं वडिलांनी नेलं होतं. पण परत तिथं जाता येणार आहे का? नाही. 40-50 जनावरं सांभाळणं काही सोपं काम नसतं. दूध घेताना आपण भाव करतो, पाणी तर घातलं नाही ना असं दूधवाल्याला 1000 वेळा विचारतो. पण त्यामागचे कष्ट कधी तुम्ही पाहिले आहेत का? मग ते यांना पाणी बिनी कुठं असतं? खाली वळत नाही मारित नाही, पण ते नवीन माणूस दिसतो ना त्यामुळे तो बघते तसं करते बघते. मग ते एवढ्या गोरांची दारा जरा दारा बिरा काढतो की आम्ही दोघं पण काढतो, पोरं पण काढतात, पण पोरं नाहीत आता घरी. मग दोघांना जपते केवढं काम? सगळी दाराची आहेत का, काय बारकी आहेत, काय लागड आहेत, काय दाराची आहेत, असं आहे. एवढ्या गुरं सगळी दाराची असलेली, मग पुढच्या वर्षी काय करायचं? नाही ते बरोबर आहे. गावात काढायचं 5,000 आणि 4,000 गावात म्हणलेली सुपी कामं झाली का? एवढ्या गुरांना उडून पाणी पाजली सुपी कामं झाली का? म्हणजे मग डोक्याने 40-40 टोप वाहून आणायचं घरी पाण्याचं. म्हणजे ते गाव हे कष्टाचं काम. मग लहानपणी तुम्हाला एखादी वस्तू बाबा वडिलांकडे हट्ट केली मला पाहिजे, तर तुम्हाला मिळायची कधी? अहो हट्ट बिट्ट कशाला म्हणते, ते अनुभवच कमी होता, अक्कलच कमी होती ना, शिक्षण नाही तिथं पुढचं काय आहे तेव्हा. बाप आणि तेच आम्हाला अप्रूक आवडायचं की कशी आत्ताच्या पोरी पोरं कसे आहेत. मला स्वतःला कपडे आणायला जायचे किंवा मला स्वतःला असली चप्पल पाहिजे किंवा मला असली असं पाहिजे, असं काय समजच नव्हती पहिले आम्हाला. चप्पले बिपले गावात जायला वेगळी, लग्नाला वेगळी, फिरायला वेगळी. आम्हाला एकच असायची कधी पण, बिन चपलीचं नाही, कशाचं नाही, बिगर उघडं नाही, काय नाही, पण स्वतः हाताने जाऊन पारखून पसंतीने हे अनुभवच नाही. मग यांना पाणी किती विहीर बिर आहे का? आहे ना विहीर खाली. तर ते पाणी कसं काढायचं वरती मग? आले हा तेच की, कारण एवढी एकदम 50 गुरं म्हणल्या. एकच राहते. तुम्ही असं राहणार नाही का मैत्रिणी असं गाणी बिनी म्हणायचं हो का? नाही काय कुठल्या मैत्रिणी कोण असायचं तेव्हा. रेड्याला बी असायची गाव. तो माझ्याकडे बघतोय. झालं तसं नाही,
त्याला माणूस नाव खा दिसतोय तो. एखादं चुकत नाही. चुकलं तरी असं ते काय वरवरतात. नाही नाही, रानात राहिलं तर रानात राहिले तरी येते तर याला तुमच्याच मागे असतोय भाऊ. मंडळी, या रेड्याचं माझं काय वाईट कळा ना. तो मागापासून माझ्याकडे येतो, त्याला मी नवीन दिसतोय का त्यांच्यापैकी एक दिसतो मला कळा ना. नाही ना, असं नौकं माणूस दिसलं ना की तसंच करतो तो. एखादं गुरु बिरू चुकलं वर तर एखादा गुरु जरी चुकलं नाही भेटलं ना आपल्याला हो. तरी ते जे वरती डोंगर त्या वाड्याजवळ येतात. नाही, पण जनावरांचं ध्यान असतं त्याला. असल्या मोठ्याला जनावर काय करत नाही. नाही, वासरू बिसरू एखादी गाय बी. वासरू जर नाहीच त्याला नाहीच खाल्लं जर वाघाने तर मग हे गावतं खाल्लं तर गेलंच. या त्याचं नाव काय? ते ना जागे मंडळी आजीने नाव ठेवलं त्याचं. मंडळी, आज जाग्या बघा, आज जाग्या डर काढतोय नुसतं आणि नुसतं माझ्याकडे बघतोय तो. नक्की त्या मनात काय कळा ना मला. त्याला माणूस त्याला नाव खा दिसतोय. या चल या 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 समजा अशी मसरे बिसरे चुकली 4-2 राहिली तर मग एकदा पाऊस पडला ना, चारा झाला तोंडाला यायला लागलं की मग हे बाकड असते ते आमची रात्रंदिवस रानात असते. त्यांना घरी आणत नाही. नाही फक्त 2 दिवसांनी 4 दिवसांनी जाऊन बघायची कुठं आहेत कुठं नाहीत तेवढी आहेत. पण त्यांना पावसा पाण्याला असं उभं राहायला जागा नाही, बिगा तशी काय नाही ते रानातच पावसातच त्यांना असं गाठा बिडा काय नाही तसले. एकदा चारा झाला पोट भरायला लागलं की सोडायची, तोपर्यंत नाही सोडायची. नाही. जर कायमच पाऊस चालू आहे कायमच त्यांना पाऊस आसऱ्याला काय जाळीत उभी राहतात तसं काय नाही. आसरा बिसरा काय नाही. बसणं बिसणं काहीच नाही. बसत असते की जाळी खाली बसतात की पण वरून पाऊस पडतो, खाली पडला चिखोल तरी आहे. बसतात. मसर पांढरा करून नाही. नाही नाही, तेच किंमत ती काय आहे ना, वरून पाऊस पडतोय, खाली चिखोल आहे, तशी बसणार ती. हा तशी बसतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या गुरांना नावं कशी दिली जातात आणि ती कशी ओळखली जातात. त्याची एक विशेष पद्धत आहे, ती ऐकून मलाही हसू आलं. तर असं म्हणायचं हा हे का त्याची शिंग खाली आहे त्याला आम्ही म्हणूच म्हणतो. हा. ती तशी चांदी आहे ती बुरी हे असं बाळी काळी अशी नावं ठेवायची. तर काय ठेवायची तेव्हा? पण 5-50 गुरांची नाव ठेवायची कशी आहे सगळी बांडी बिंडी. आता मग काय रंगाचा आता तेव्हा का ती गुरु मोर आहे त्याला आम्ही मोरच बोलतो. पण त्यांची अशी काय नावं बिव आहेत का? नाही आता ते मोरच झालं. शिंगावरून एक मुडी, त्याच्या दिसण्यावरून एक बुरी, हा मग ते काय आता अशी ठेवायची नाव. आता एवढ्यांची काय नावं ठेवायची? आणि तो कोण जाग्या ना, हा तो जाग्या मागे वळून वळून बघतोय. मग एखादा बघतोय बोलून बोलून ती बुरी बुरी जेवाय. माणसं फक्त वयाने म्हातारी होत नसतात, तर आयुष्यातील अनेक उन्हाळे पावसाळे पाहून कणखर बनलेले असतात. त्यापैकी ह्या मावशी. त्यांना भेटल्यावर बऱ्याच नवीन गोष्टी मला माहीत झाल्या. आज वयाची 70 पार केली तरी कामाचा उरक कमी झालेला नाही. शेवटी मुळं भक्कम असतील तरच झाड वाढतं आणि बहरतही. तेव्हा शितून पाण्याचा डबा त्यावर त्या लंगड्याचा वाडा आहे का, हा, तिथं आम्ही राहिलो होतो. त्या दारावरती हा, तिथून पाण्याचा डबा आणि ती गुरं घेऊन जायचं वर. रोज. हम्म. म्हणून तू खमकी आहे चांगली. मग म्हणून तुझ्या ऐकत कडे हाय आता वाकली पार, पण तू नाही वाकली अजून. मी तशी चांगली आहे, मग हातापायात चांगली आहे तुझ्या आईसारखी, पण डोळ्यांनी सोडलं मग. त्या जगूला हाण पाहिला बाबा, त्या जगूला हाण ते माझ्या मागायचे येतोय. अरे खरंच. मशी घरात गेले का सोनी गुजार. अरे होय, त्यांना नाही का आता शाळा म्हणजे काहीच नव्हतं वाटत. अरे होय, काळी बाळी दिमाग चमाक बुहरी फुली नाजार मुड गुजार सोनी राजा. आता जवळजवळ 40-50 गुरु आहेत. मग या सगळ्या गुरांची नावं नावच तुझ्या घ्या ध्यानात राहतात कशी पण? रात येते की रात येते की. मग त्यांची नावं ठेवली कोणी? मी मग त्यांचं बारसं बिरसं घातलंच का? बारसं घालायलाच लागतं, बारसं घालायला लागतं. ते गुरु गेलं ना त्याचा आपण खरोज केला. हं. पहिलं तेवढा खरोज त्या रेडकाच्या माथ्यावर ठेवायचा, देवाला निवद दावायचा आणि मग त्याचं नाव ठेवायचं. नाही, ती खरंच प्रथा आहे का लोक मुद्दाम करतात तसं काय? नाही हाय पहिले बसून. का ठेवायचं डाव कधी? हा? का ठेवायचं? गुराला शिकवायचं लुंग पांग होऊ नको, लोकांच्या शेतात जाऊ नको, धान्याला बोल लावू नको.
तिथं लुंग पांग होऊ नको, शिवाच्या शेतात जाऊ नकोस, लोकांचं शेत खाऊ नकोस, धन्याला बोल लावू नकोस. पण ते एवढंच ते वासरू किंवा काय असेल त्याला कसं कळतं मग? त्याला कळतं म्हणजे ते देवाला अर्थ नाचते तो, देवालाच कोडं असतं. पण ते ऐकतं का? हा मग चमक म्हणल्यावर चमक फिरते, दिमाग म्हणल्यावर दिमाग फिरते, उगाच फिरते का? जगाला हाक मार बरं आता. हा? काय देऊ? त्या जगाला हाक मार बरं. जाग्या माझ्यावर धावणार नाही. हा मी नवीन साडी नेसले होते हा आणि पाणी पाजायला गेले ते जगेनं उकरलं हा. आणि माझ्यावर डोळं काढून धावला, तशी पळाली. मग ही साडी नेसल्यावर मग नाही धावत. अगं तेच वाटतं त्याला, कोणतरी नवीन माणूस आलाय ते माझ्या बघतो का? नाही पोरावणी सुद्धा धावतो, आमच्या पोरांचं पाठळ काढतो. हा तेच मला म्हणायचं. त्यांनी मागाशी आहे ना 2-3 वेळा मागे आला तो. त्याचं बारसं तू केलंयस का? नाही ना, त्याला इकत घेतलेला आहे ना. हा का? बघ तर बघ, अरे मी आहे ना बाबा. हात पाय मोडल्यावर काय तू असून करशील मग? काठीला एवढं मेस्कट घेतलंय ते रे. तसं नाही बाया, त्याचा काय भरोसा नाही. त्याला नवीन दिसतोय मी. हा नवीन आहे. आमच्या पोरांनी धावून येतो ती नाही. घे त्याचा फोटो काढून. नको, ते माझ्या मागा लागेल मग. नाही लागायचा म्हणून असला रेडा आहे, असली म्हातारी आहे, असल्या वड्यात पाणी पाजते दिसत नाही. मंडळी, आज सुखाच्या इंद्रधनुष्याने आपलं आयुष्य आनंदी झालं. त्या रंगाला अहंकार, मीपणा, स्वार्थ अशा अवगुणांची झालर चिकटली की असं वाटतं तो कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईट काळ खरंच चांगला होता आणि खरा देखील. कारण आता माणूस सुद्धा सरड्याबरोबर स्पर्धा करू लागलाय. जाग्या अरे उलीचं पाठर याडूक आणलं होतं, 2 आणली होती तर हा, ते एक एकला एकाचं केलं पैसे. एकाचं केलं पैसे, दिल्ला ठेवलाय, तो लागलाय गुण करायला.